घायवळ बंधूंच्या अडचणींमध्ये आता वाढ होताना दिसते आहे। सचिन घायवळवर मकोका दाखल करण्यात आला आहे। सचिन हा निलेश घायवळचा सख्खा भाऊ आहे। कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी आता सचिन घायवळवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोथरूड पोलीस ठाण्यात निलेश घायवळ, सचिन घायवळ याच्यासह इतर आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वी कोथरूड परिसरामध्ये एका व्यक्तीवर घायवळ टोळीच्या सदस्यांनी गोळीबार केला होता। घायवळ टोळीचा भाग असल्याने आता सचिन घायवळवर देखील मोक्का दाखल करण्यात आलेला आहे। आपण बघतोय सचिन घायवळच्या बंदूक परवान्यासंदर्भातलं प्रकरण आता चर्चेत असताना सचिन घायवळवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। याआधीच आपल्याला माहित आहे की गुंड निलेश घायवळच्या सगळ्या टोळीवर घायवळ गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे। तसे गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे। तर दुसरीकडे निलेश घायवळ प्रकरण आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेलं आहे। पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेकडे हे वर्ग करण्यात आलेलं आहे प्रकरण आणि गुन्हे शाखा आता या सगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भातले आदेश दिलेत। घायवळवर 30 दिवसांमध्ये तब्बल 5 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता गुंड निलेश घायवळच्या अडचणी वाढताना दिसतात।